नमस्ते भाऊ. आज आपण जाणार आहोत खासदार निलेश लंके यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात पारनेरमध्ये. निलेश लंके यांचे मित्र ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांना जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्यानंतर ते पारनेरमध्ये जास्त सक्रिय झाले. एकेकाळी निलेश लंके यांचे खंदे समर्थक असलेले विजय सदाशिव औटी आता आमदारकीच्या रिंगणात उतरत आहेत. प्रत्येकाला त्याची महत्वाकांक्षा असते. त्यातूनच माजी आमदार विजय औटी यांची साथ सोडून निलेश लंके आमदार झाले आणि आता तोच काहीसा प्रकार निलेश लंके यांच्या बाबतीत होतोय की निलेश लंके यांची साथ सोडून त्यांचे एकेकाळचे समर्थक विजय सदाशिव औटी हे आमदारकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना अजित पवार गटाकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. अजित पवारांनी उमेदवारीचा हार काशीनाथ दाते यांच्या गळ्यात घातला आणि त्यानंतर ज्या घडामोडी पारनेरमध्ये झाल्या ते सर्वश्रुत आहेत. अर्थात जे इच्छुक होते आणि अजित पवारांच्या सभेला हजर होते त्या सर्व नाराजांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने माधवराव लामखेडे असतील, माजी आमदार विजय औटी असतील, सुजित झावरे असतील आणि त्यानंतर विजय सदाशिव औटी पारनेरचे माजी नगराध्यक्ष यांनी देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे. आता या सगळ्या गोष्टींचा निलेश लंके यांच्यावर काय परिणाम होतो हे महत्वाचं आहे. निलेश लंके खासदार आहेत. त्यांनी आमदार म्हणून त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे. माजी आमदार विजय औटी यांनी 2021 साली एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं की यानंतर ते कुठलीही निवडणूक लढवणार नाहीत. पण सत्तेचा मोह कुणालाही सुटलेला नाही आणि त्यातूनच विजय औटी यांनी पुन्हा एकदा आमदारकीसाठी नशीब आजमावण्याचं ठरवलेलं आहे. पारनेरचं राजकारण हे नगरसारखं नाही. नगर शहराचं राजकारण काही व्यक्तींभोवती फिरतं आणि त्यांचंच प्राबल्यही दिसतं, तसं पारनेरचं राजकारण नाही. पारनेरच्या राजकारणात अगदी राजा असलेलाही रंक होऊ शकतो आणि रंक असलेलाही राजा होऊ शकतो, हा पारनेरचा इतिहास आहे. आणि त्यातूनच आता विजय सदाशिव औटी यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे मोठं आव्हान लंके यांच्यापुढे उभं राहिलेलं आहे. कारण निलेश लंके यांना मानणारा जसा वर्ग आहे तसाच वर्ग विजय सदाशिव औटी यांना मानणारा आहे. तसाच काही प्रमाणात वर्ग काशीनाथ दाते यांना मानणार आहे, माधवराव लामखेडे यांना मानणार आहे, सुजित झावरे यांना मानणार आहे. तसंच त्यानंतर संदेश कारले यांना देखील काही वर्ग आहे मानणारा. त्यामुळं निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या समोर असलेली निवडणूक म्हणावी तितकी सोपी निश्चित नाही. निलेश लंके आमदार झाले, त्यांना त्यांच्या कामातून एक वेगळं ग्लॅमर मिळालं आणि त्या ग्लॅमरमधूनच त्यांनी विखे पाटलांसारख्या एका मातब्बर उमेदवाराचा लोकसभेमध्ये पराभव केला. पण पारनेरमध्ये कुठलीही पुनरावृत्ती होईल याची गॅरंटी देता येत नाही. कारण स्वतः उमेदवार काय करू शकतो यावरच सगळं डिपेंड असतं. त्यामुळं राणीताई लंके यांना निलेश लंके यांच्या पाठीशी असणाऱ्या मतदाराची साथ मिळेल की नाही हे आत्ता सांगणं कठीण आहे. एकूणच निलेश लंके यांच्यावर पूर्ण अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी आहे. कारण लोकसभेत निवडून आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं होतं की आणि पवार साहेबांना शब्दही दिलेला होता की आपण 12च्या 12 जागांवर सगळे आपले उमेदवार निवडून आणू. त्यामुळे त्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरणं गरजेचं आहे. पण त्याच वेळी स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे निश्चितच निलेश लंके त्यांच्या मतदारसंघात जास्त लक्ष देतील ही अपेक्षा आहे. आणि अर्थात हे जे आव्हान उभं राहिलेलं आहे, विजय सदाशिव औटी असतील, विजय भास्करराव औटी असतील माजी आमदार आणि काशीनाथ दाते ज्यांना पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे, त्यांचंही मोठं आव्हान निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना पार पाडायचं आहे. विजय सदाशिव औटी जे मोठ्या मेहनतीनं या आमदारकीसाठी उतरलेले आहेत, त्यांना मात्र मोठे कष्ट करावे लागणार आहेत. कारण त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचं अधिकृत तिकीट नाहीये. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या स्वतःचं प्राबल्य पारनेर पुरतं मर्यादित राहू शकतं, पण ते पारनेरमधल्या सर्व मतदारांपर्यंत त्याचा परिणाम होतोय की नाही हे सांगता येणं कठीण आहे. कारण पक्षाला मानणारा एक वर्ग असतो आणि त्यासोबत
त्या स्वतःच्या उमेदवाराचा एक वर्ग असतो. या दोन्ही गोष्टी मिळून तो उमेदवार निवडीला उपयोग होत असतो. त्यामुळं अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिलेले विजय औटी हे जर आमदार म्हणून निवडून आले तर पारनेरमध्ये निलेश लंके यांना मोठा शह बसेल हे नक्की. चला, नगरी नगरीमध्ये पुन्हा भेटू. नमस्कार. नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.